लाखांदूर तालुक्यात गत 17 ते 22 जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले। या पार्श्वभूमीवर हेक्टरी 50,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्या घेऊन आज शनिवार रोजी हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले व भंडारा गोंदिया लोकसभाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात चिरली ते लाखांदूर तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा पायी काढण्यात आला आहे। नमस्कार, लॉर्ड बुद्धा टीवी से मैं श्वेता आपका स्वागत करती हूँ। जैसा आप सभी को पता है कि 17 से 20 जुलाई के बीच अति बारिश के कारण किसानों को काफ़ी नुकसान हुआ। तो आज हम लाखांदूर में आए हैं। यहाँ पर नाना पटोले जी के नेतृत्व में पैदल हल्ला मोर्चा निकाला गया है। इस मोर्चे में लाखों की तादाद में पब्लिक है, हम आपको दिखा सकते हैं हमारे पीछे और चारों तरफ। और साथ ही इस मोर्चे का सबसे बड़ा जो मुख्य मांग है वो किसानों ने की है कि जिन्हें 50,000 प्रति हेक्टर की इससे मुआवजा चाहिए। और साथ ही बारिश के कारण जितना किसानों का नुकसान हुआ है, जो किसान घर से बेघर हुए, जिनकी फसलें नाश हुई है, इन सभी का सरकार द्वारा मांग है कि ये सारी मांगे सरकार पूरी करे। देखो, ये सरकार किसान विरोधी है, गरीब विरोधी है। यहाँ पे 350 मिलीमीटर से ज़्यादा बारिश गिरने के बाद भी, भयानक अतिवृष्टि होने के बाद भी गरीबों के मकान की बात अभी नहीं हो रही है, किसान के कर्जा माफ़ की बात नहीं हो रही है। किसान का ज़िंदगी अभी पूरा साल कैसा निकलना उसकी चिंता उसको है। और बड़े पैमाने में लोगों में रोष है। मैं खुद सरकार से इस बारे में अवगत कराया था, लेकिन सरकार को गरीबों का और किसानों का कोई लेना देना नहीं, और इसलिए ये सरकार पे हल्ला बोल आज हमने लाखांदूर में किया। पूरे महाराष्ट्र के किसान को और गरीब को न्याय मिले, ये हमारी इस आंदोलन के माध्यम से उम्मीद है। इस आंदोलन में विविध मांगों को लेकर किसानों ने सरकार के सामने प्रस्ताव रखा है। उन मांगों को भी जानना चाहेंगे, किसानों ने कौन कौन सी मांग की है। देखो, किसान का कर्जा माफ़ होना जरूरी है। जो इस साल जो फसल पूरी बर्बाद हो चुकी है, उसको बराबरी का मुआवजा किसानों को मिलना चाहिए। पीक बीमा के साथ इनकी जो मोदी साहब की जो मित्रों है उनके साथ साठगांठ है, इसलिए बीमा मिलेगा ये हमें भरोसा नहीं है। और इसलिए किसानों को जो नुकसान हुआ है उसका बराबरी का मुआवजा मिलना चाहिए। और जितने लोगों के गरीबों के मकान गिरे हैं, सबको नए मकान बना के सरकार ने देना चाहिए, ये मांग हमारी है। किसानों ने 50,000 प्रति हेक्टर मुआवजे की मांग की है, इस विषय में हम देखो, 50,000 तो हमारा जो प्रोत्साहन वाला जो था, जो सरकार ने कई बार विधानसभा में घोषणा किया, वो 50,000 रुपये भी अभी तक दिया नहीं। 50,000 से क्या होगा? अगर एकड़ में 50,000 देंगे तो ही किसान का भला हो सकता है, नहीं तो पूरे 50,000 ऐसा देंगे किसान को तो वो नहीं होगा। ये इस साल लड़कों की पढ़ाई है, दोबारा खेती करने का किसान का संबंध है, और बच्चों की शादियां हैं, और जो फसल पूरी बर्बाद होने की वजह से किसान को ज़्यादा से ज़्यादा जो एकरी 50,000 रुपये मुआवजा देने की बात की, उसी आधार पर जितने किसानों का नुकसान हुआ वैसा मुआवजा मिलना चाहिए। हल्लाबोर मोर्चा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे। मागील 10 वर्षापासून या भाजप सरकारनं या देशकरांच्या शेतकऱ्यांसाठी, महिलेसाठी, युवकांसाठी काहीही केलेलं नाही। त्याच्या कारणानं या देशातून आपल्याला या भाजप सरकारला तडीपार करायचा आहे। त्याच्यासाठी हा गोरगरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी हल्लाबोर मोर्चा आपला आहे। आपल्याला माहीतच असेल, मागील काळामध्ये
इथं पूर परिस्थिती निर्माण झाली होती. 288 mm बारिश झाली होती. त्याच्या कारणानं गोशेखुर्दचं जे प्रकल्प आहे ते अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे. टेल एंडचं काम झालेलं नाही आहे. इथं रोडं बनवतात, डेव्हलपमेंट करतात रोडाच्या नावानं, पण नॅचरल वेने जो पाणी निघायचं असते ते सगळे रस्त्यांनी बंद केलेले आहेत. छोटे छोटे पाईप टाकलेले आहेत. त्या कारणानं मॅन मेड पूर परिस्थिती इथं निर्माण झाली आहे. त्या संदर्भात बोलायचं असेल तर पुष्कळशा लोकांना, पुष्कळशा शेतकऱ्यांना यांनी पैसे दिलेले नाही आणि देता येते किती तर 5,000 रुपये. एका शेतकऱ्याला 25,000 रुपये खर्च येते. तर आमची सर्वप्रथम जे मागणी आहे ते 50,000 रुपये प्रति एकर शेतकऱ्याला देण्यात यावे. त्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावे. घरकुलाचे प्रश्न आहेत, अजून पट्टे अवेलेबल केलेले नाही. पट्ट्याच्या तर सोडा पट्टेच नाही तर मग घरच कास्तकार बनवू नाही शकत. आणि घरकुलाचे जे पहिल्या टप्प्याचे पैसे आले आहेत, दुसऱ्या टप्प्याचे पैसे आले आहेत, तिसऱ्या टप्प्याचे नवीन योजना काढत राहते, पण पूर्ण जे पहिल्याची योजना ही सरकार सांगते ते पूर्ण करण्याचं काम हे करत नाही. फक्त इलेक्शन आले का यांची प्लॅनिंग चालू होते. आणि इलेक्शनच्या दरम्यानच आता लाडकी बहीण योजना आली आहे. विचार करा, 10-15 दिवसापासून इमानदारीनं कामही केलं असते तरी 1,500 रुपयाचे जास्त त्यांना पैसे भेटले असते. एक तर महिला कामही करत नाही आणि जिकडे तिकडे गर्दी करत आहे. विचार करा, इथं डेव्हलपमेंटची गरज आहे. महिलाला एवढा सक्षम बनवला पाहिजे, त्यांना 1,500 रुपयाची गरज नाही पाहिजे. हे सरकार म्हणते 80 करोड रुपयाला फुकटामध्ये देतो. का देता तुम्ही? गरज काय? त्यांना सक्षम करा ना तुम्ही. फक्त राजकारणाचं काम हे सरकार करत आहे. आणि या सरकारला आपल्याला एक हल्ला बोलो आंदोलनच्या मार्फत आम्ही यांना आगाज करतो आहे. एक इंग्लंडचा नारा करतो आहे की 15 ऑगस्टच्या जसा शहीदांनी हा देश, काँग्रेस सरकारने हा देश ब्रिटिशांच्या काळातून त्याच्या हातातून स्वतंत्रता मिळवून दिली, त्याच प्रकारे या भाजप सरकारच्या तानाशाहीच्या सरकारला आम्ही तडीपार करू. या हल्ला बोल हा सरकारच्या विरोधात आंदोलन आहे. हा जन आंदोलन आहे, किसानासाठी आहे, महिलेसाठी आहे, युवकांसाठी आहे. आम्ही हे ज्या अटी लावलेल्या आहे BJP सरकारने, आता सरकार आहे, महायुती सरकार आहे जी राज्यात, त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा सुरू केले. आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात हा शेतकऱ्यांच्या न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आम्ही आरंभलेला आहे. आणि त्याला नानाभाऊ आम्हाला समर्थन करत आहेत. त्यांचे सपोर्टिव्ह आम्ही मोर्चात सुरू आहेत.